आज खायचं आहे पनीरची भाजी. तर चला आता बनवायला सुरू करते. चला म्हटलं आता पनीरची भाजी बनवूया आणि तुम्हाला पण शेअर करूया. तर स्वच्छ असं पनीर धुवून घेतलं आणि बाहेरूनच घेतलं ह्यावेळेस पनीर. नाहीतर कधी कधी मी घरी पण बनवत असते. आणि त्याला ना तिखट वगैरे लावून घेतलं पनीर मसाला आणि ते, आणि मस्त तुपामध्ये असं फ्राय करून घेतलं. आणि नंतर हे बघा, कांदा, टमाटर, काजू, थोडेसे तीळ, लसूण, अद्रक आणि धने पावडर नाही माझ्याकडं, तर मग त्याच्यासाठी मी थोडेसे धने पण घेतले. आता याच्यामध्ये मी परतून घेणार आहे. नाहीतर मग धने पावडर असलं ना तर तरी पण चालतं, तेच छान राहतं. पण मग माझ्याकडं नव्हतं तर मी धने पावडर यूज करते आणि तीळ बी टाकते. तर कोणी कोणी नुसतं काजू वगैरे टाकतात. तर मग म्हटलं आता तिळाने ना थोडंसं व्यवस्थित गिरवी वगैरे अशी घट्ट बनवते आणि मिळून पण येते ना, त्याच्यामुळं मी ना थोडेसे तीळ पण टाकले. आणि काजू वगैरे भिजू पण घालतात कोणी कोणी, तर असं परतून पण घेतले जाते आणि गिरवीसोबत मसाल्यामध्ये काढून पण घेतले जाते मिक्सरमधून. छान असं सगळं काही साहित्य इथे मी भाजून घेतलं, थोडंसं थंड होऊन दिलं आणि नंतर अशी गिरवी मिक्सरमधून काढून घेतली, सॉफ्ट अशी बारीक. आणि नंतर थोडंसं फोडणीला म्हणून असे जिरे टाकलेत. कोणी कोणी नाही टाकत, पण जिरे छान लागते तर टाकून घेतले मी इथं. आणि नंतर अशी परताला ठेवली सगळी गिरवी. तर तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये थोडेसे मसाले पण ॲड करायचे आपल्या तिखट गरजेनुसार. मी चटपट पण टाकते, हळद, लाल तिखट आणि नंतर पनीर मसाला पण टाकत असते. आता वाटाणे पण टाकून घेणार आहे मी थोड्या वेळाने. तर वाटाणा पनीर म्हणतात, तर म्हटलं आता चला वाटाणे पनीर पण बनवून बघूया आज. तर इथं पनीर मसाल्याचा मसाला टाकला, छोटी एक सवती पुडीच टाकून दिली, छान लागते. आणि तेल सुटल्याच्या नंतर गिरवीला पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी ठेवलं होतं मी एका गॅसवर. तर मग त्याने ना गरम पाण्याने काय होतं तर असं तरी वगैरे व्यवस्थित येते. आणि सगळं मसाला वगैरे टाकून घेतल्याच्या नंतर पाणी वगैरे आपल्याला जसं घट्ट अनुसार टाकून घ्यायचं. आणि इथं मी पनीर आणि वाटाणे त्याच्यामध्ये टाकून घेतले. मस्त अशी उकळी फुटली आहे. आणि चला आता जेवायला. बाय.